अनिका, तुला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काही माहित नाही वाटतं, म्हणून तू अशी बोलतेस. अगं, त्यांच्या गडावर आपल्याला जायला मिळतं ही किती भाग्याची गोष्ट आहे. एक्झॅक्टली. अरे, जेव्हा मी माझ्या आई बाबांना सांगितलं ना की मी रायगडावर जाते, ते इतके खुश झाले. म्हणाले की कॉलेजमधल्यांनी खूपच छान उपक्रम राबवलाय आणि प्रत्येक मुलाने प्रत्येक वर्षी एखाद्या तरी महाराजांच्या गडाला भेट द्यायलाच पाहिजे. अनिका, तुझ्यासोबत त्या फ्रीच्या रिसॉर्टवर जायला आम्हाला काही इंटरेस्ट नाहीये. आम्ही कमळी सोबतच जाणार, ते पण गडावर. बरं ऐका, सगळ्यांनी ऐका. आपण सगळे महाराजांच्या गडावर चाललोय तर आपल्याला त्याचं भान असलं पाहिजे इथनच जायच्या आधीच. खरं बसमध्ये बसताना, उतरताना, तिकडे दिवसभर आपल्यामुळं कुणाला त्रास होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. जय भवानी. जय भवानी. चला. यू टू वेट. कुठे चाललेत तवा तवा? गडावर ना सगळे चालले. इडियट आहे हा, इडियट आहे. काही गडावर जायचं नाही. चला घरी चला, आपण घरी जायचं. चला गो. आपण सगळं गो गो. जातो. बघते मी पण हे लोक कसे जातात ते. चला, बसले का सगळे? गुड. आपल्या शेजारी कोण बसलंय ते बघून ठेवा. बसमध्ये परत बसताना आपल्या शेजारची व्यक्ती आली आहे ना ते चेक करा. हे दादा, काय आहे, शाळेची पिकनिक चालली आहे काही? तुम्ही वागता शाळेत असल्यासारखेच, म्हणून बोलावं लागतं. चला, सगळी आली ना? हा. ए बाई, तुझं काय ठरलंय? जातेस रिसॉर्टला का येतेस आमच्या संग? बस तशीच. दादा चला, सगळे आलेत आता. ए गावच्या वेट वेट, येते मी. अरे वा, ये ये. ए शी, माझा हात का पकडला? हात नाही पकडायचा माझा. आले असते मी स्वतः. ये तुझी तूच ये. कमळे, जरा ये ना, 1 मिनिट बोलायचं. बस बस. ए गावच्या, उठ तिथून, उठ. मला रेसच्या बाजूला बसायचं. उठ. ठीक आहे, मी तिथं निंगीच्या शेजारी बसतो. नाही नाही नाही, तू इथेच बस. अहो सर, तिला तुमच्या संग बसायचंय. पण मला नाही बसायचं तिच्या बरोबर. मला का शिक्षा देत आहे? बस इथेच. रेश, हे बघ, तू माझ्याशी ना असं नाही. 1 मिनिट, तू तिथे मागे बस. निंगीच्या शेजारी जागा आहे, तिकडे बस. तिथे काय काटे टोचणार आहेत? गपचूप तिकडे बस. सर कशाला उगं तुम्ही? कशाला म्हणजे? रायगडापर्यंत जायचं म्हणजे डोक्याला ताप केवढा होईल? आई, आज आपल्या कॉलेजची स्टडी टूर जाते. तू जर बरी असती तर कमळी तुला सुद्धा घेऊन जाणार होती. पण तू बरी झाल्यानंतर अशा टूर्सनं जायचंय. हा तू राजन, असं काय करतोयस? काय झालं? आम्ही आहोत ना, आम्ही घेऊ यांची काळजी. जा, तुला ऑफिसला जायचं ना, जा जा, निघ निघ, तयारी कर. नाही रागिणी, 2 दिवस मी कुठेच जाणार नाहीये. का? आय मीन असं का? घरामध्ये कमळी नाहीये ना आईची काळजी घ्यायला, म्हणून मी थांबलोय. अरे असं काय करतो? आम्ही घेऊ ना आईंची काळजी, व्यवस्थित घेऊ. तू नको टेन्शन घेऊस. आम्ही म्हणजे तू आणि तुझी आई. हो का? आता तेवढाही विश्वास नाही का आमच्यावर? याचं उत्तर द्यायला हवं का रागिणी मी? कसं आहे ना राजन, मी कितीही प्रेमाने समजवलं, कितीही प्रेम दाखवलं, तरी तुला त्यातलं फक्त वाईटच घ्यायचंय. काय बाबा, आता काय कमळी आली आहे ना, ती आमच्यापेक्षा जास्त प्रेमाची आहे, जवळची आहे, राईट? राहू दे, सोड. तू खरंच काळजी करू नको. आईंची काळजी आम्ही घेऊ व्यवस्थित. तुझा आईची मोठी नात आता घरी परत येईपर्यंत मी कुठेही जाणार नाही. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज
गणपती गजश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टवदान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा गणपती बाप्पा चला दादा एकदम फास्टच गाडी जाऊ द्या. आम्ही आज सर खिडकी सर हळू हळू. रेश लागलं का तुला? जास्त लागलं? हा आर यू ओके? तू तिथे बस. गावच्या तुझ्यामुळे झालं हे. तिच्यामुळे सगळ्यांना त्रास होत राहतो. ए निंगू पिंगू काच्या लिंबू चल उठ. मला विंडो सीट हवी आहे. उठ. ए बाजूला बसायला दिलंय ना वा. जास्त खिडकी खिडकी करू नको. खिडकीत तर तुला बाहेर फेकून देईल. ए मी सर मला इतकं भारी वाटायलंय म्हणून सांगू. म्हणजे आजवर मला आबांनी महाराजांच्या गोष्टी सांगितल्यात, मी पुस्तकात वाचल्या. खरं आज त्या पावनभूमीवर मी पाऊल ठेवणार आहे ह्यो विचार करूनच लयच भारी वाटायलंय बघ. म्हणजे आम्ही ठरवलेलं का मी आबांचं बोट धरून सगळे गड किल्ले फिरणार. त्याल्यापासून तर त्यांना भेटलो बी नाही. लय आठवण येते आहे ना आबांची. गाईज आपण अंताक्षरी खेळूयात का? आपण 2 टीम काढूया का? हा चालेल 2 टीम. हो एक मिनिट ऐका मी काय म्हणतो, आपण अंताक्षरी तर नेहमीच खेळतोय, या वेळेला आपण एक वेगळाच गेम खेळूया. म्हणजे काय करायचं, आपण जसं अंताक्षरीत एकमेकांना डाव देतो तसंच आता आपण चिठ्ठ्या पाडायचं आणि त्या चिठ्ठ्यांमध्ये महाराजांच्या शिलेदारांची नावं असणार आहेत. मग आपण एकमेकांना त्याची माहिती द्यायची. चालतंय? रोहित हे सुरुवात माझ्यापासून करूया. हा अरे वा, हिरोजी इंदोलकर. वाव रेश बस बस इथेच बस इथेच बस. शट अप नॉनसेन्स. ऐका, हिरोजी इंदुलकर, स्वराज्याचा इंजिनियर हिरोजी इंदुलकर. हिरोजी इंदुलकर म्हणजे स्वामी निष्ठा काय असते हे दाखवणारं एक उत्तम उदाहरण. ते फक्त कारागीर नव्हतं तर ते इंजिनियर होते. त्यांनी फक्त दगड मातीनं रायगड उभा नाही केला, तर एक दूरदृष्टी ठेवून राणीवसा, राजवाडा, बाजारपेठ, पाण्याची सोय या सगळ्या सोयी केल्या. त्यांनी एक असा नगारखाना उभा केला होता की तिथं जर कुणी कुजबूज जरी केली तर ती सिंहासनापर्यंत ऐकू जाईल. इथं आज आपण बांधलेल्या इमारती पत्त्यासारख्या ढासळतात, पण हिरोजींनी बांधलेला गड आज बी ऊन वारा झेलत स्वराज्याची ओळख म्हणून उभा आहे. रायगड बांधल्यावरती तुम्हाला भेट म्हणून काय पाहिजे असं महाराजांनी विचारलं. तेव्हा हिरोजींनी जगदीश्वराच्या पायथ्याशी नाव कोरायची परवानगी मागितली. सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदोलकर.